स्त्रीची कथा या कवितेतून मी सादर करते। कवितेचे शीर्षक आहे मानली नहारणी। झेलले कित्येक असे रोजचे वार मी, झेलले कित्येक असे रोजचे वार मी, झुंजले संकटाशी मानली ना हार मी, झुंजले संकटाशी मानली ना हार मी। काट्यांच्या वाटेवरही बिनधास्त चालले, काट्यांच्या वाटेवरही बिनधास्त चालले, रक्ताळली पाऊले मानली ना हार मी, रक्ताळली पाऊले मानली ना हार मी। अपमानाचे कित्येक घोट हसत हसत प्यायले, अपमानाचे कित्येक घोट हसत हसत प्यायले, झाली हानी मानहानी मानली ना हार मी, झाली हानी मानहानी मानली ना हार मी। विस्तवाचे कैक कावे विझवत मी चालले, विस्तवाचे कैक कावे विझवत मी चालले, भाजले कित्येकदा मानली ना हार मी, भाजले कित्येकदा मानली ना हार मी। अपयशाच्या वाटेवरही ऐटीत मी चालले, अपयशाच्या वाटेवरही ऐटीत मी चालले, जिंकले मग आयुष्य सारे मानली ना हार मी, जिंकले मग आयुष्य सारे मानली ना हार मी। पाडले कित्येकदा पुन्हा उभी राहिले, पाडले कित्येकदा पुन्हा उभी राहिले, झेलले ते वार सारे मानली ना हार मी, झेलले ते वार सारे मानली ना हार मी, मानली ना हार मी। धन्यवाद। हार न मानणारी ही सावित्रीची लेख होती आणि तीच अपेक्षा सर्वच सावित्रींच्या लेखीकडून आपण या ठिकाणी करूया। यानंतरचा कवी आहे आशिष शिंदे। आशिष शिंदे हे आपणापुढे कविता पेश करतात। हे शहर आता बेचिराग झालं आहे, त्याला नाही येत आता सनातन तटबंद्या, वेशीही नाही, आतले बाहेरची अशा पाठही नाही, न लिहिलेल्या आतले बाहेरच्या अशा पाट्याही नाहीत न लिहिलेल्या। त्याच्यात नाही दिंड काढायला बांधलेले राजरोस रस्ते, त्याच्यात विहिरी नाहीत शुद्धा शांतीला, जात नाही आहे। त्याच्यात पोटूच्या बाईला बलुतेदारी मागायला जागा, त्याच्यात पोटूच्या बाईला बलुतेदारी मागायला जावं लागत नाही। 8 महिन्याचा गर्भ घेऊन त्याच्यात खेळ करून चामडीवर चामडी आसूड ओढले जात नाही। खळगी भरायला पोटाची त्याच्यात श्रमाला मोबदल्याचे कोरडे शब्द आणि सणावाराला हात पसरण्याचा प्रसंगाच्या रंगीत तालमी आता होत नाही। पेंडारी नाहीत ताकद छापे आणि वाड्यागडीतले पदर वाचवायला उतरत नाहीत लुगडी आणि पातळ। वेशीच्या बाहेर हे शहर जगत नाही, बळी दिलेल्या मांगाच्या रक्तावर ते उभा नाही आहे बघत ढोरामारांची वाट, शहरानं केलेली गचाळ घाण उचलायला। शहरं बेचिराग झालेत सोवळ्यातली, शहरं उद्ध्वस्त झालेत पांढऱ्या कपड्यांची। बेचिराग झाला त्यांचा अकराळ विकराळ सांगाडा, आता जे उभं आहे ते नवीन शहर आहे, माणसाने माणसासाठी उभं केलेलं। इथं त्या जुनाट सनातनी गावांचा दुर्गंध नाही अस्वस्थ करणारा, मी स्वस्थ बसलोय त्याच्यात नवीन बेचिराग करणाऱ्या उद्रेकाची वाट बघू। बाहेर थांबलेल्या मान्यवरांना मी नम्र विनंती करतो।